लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने खरं तर कंबर कसलेली आहे आणि आता मेळाव्यांची सुरुवात झालेली आहे। सध्या आपण कल्याणच्या वरप या गावामध्ये आहोत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी खरं तर मंचावरती लगबग सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि एकूणच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, त्याच्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर पहिल्यांदाच खरं तर कल्याणमध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे, कल्याणमध्ये त्यांचं आगमन होणार आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा कल्याण, मुरबाड, उल्हासनगर हा परिसर असेल, या सगळ्याच परिसरामध्ये मोठे पोस्टर, बॅनर, कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पार पडणारा हा जो कार्यकर्ता मेळावा आहे हा खरं तर अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण की येणाऱ्या लोकसभा निवडणुका असेल आणि या भागामधलं जे स्थानिक राजकारण असेल, या ठिकाणी महायुतीला बळ देण्यासाठी, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी म्हणून खरं तर हा मेळावा तेवढाच महत्त्वाचा मानला जात आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरं तर ठाण्यामध्ये आपण बघितलं तर एक राष्ट्रवादीचा आमदार आहे जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार गटाला आपली ताकद वाढवायला, पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना चार्ज करणं खरं तर तेवढंच महत्त्वाचं आहे। या सभेचा खरं तर महायुतीलाही तेवढाच फायदा होईल आणि आता खरं तर या सभेमध्ये अजित पवार काय बोलणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा अजित पवारांनी संपूर्ण राज्यभरामध्ये दौरे सुरू केलेले आहेत आणि ह्या दौऱ्यामध्ये खरं तर कार्यकर्त्यांना चार्ज करणं असेल किंवा मग येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, हा एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। त्याच्यामुळे अजित पवार नेमकं काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे आणि एकूणच सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, सूरज चव्हाण असतील, हे सगळे जे मोठे मान्यवर आहेत ते खरं तर या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी सध्या शिंदे गटाचा खरं तर एक खासदार आहे आणि उर्वरित आपण बघितलं तर भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काही आमदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या मेळाव्यांचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आता नेमकं अजित पवार या कार्यक्रमात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अरविंदसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।